हस्ते हा शुभ सन्मान मात्र घ्यायचा आहे। त्याचबरोबर जीवन म्हात्रे साहेब आपण इथे यायचं आहे। यस चला थँक्यू धन्यवाद रुपेश सर आणि जाऊया। तर त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शुभ सन्मान सगळ्यांनी उभं राहायचं आहे प्लीज। एक मोठी व्यक्ती आपल्या बरोबर पाहायला गेलं तर समीर दादांचा सातत्याने मात्र आपण या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी मात्र मार्गदर्शन राहिले। तमाम तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन तालुक्याचे डॅशिंग प्रेमल अभ्यासू आणि कणखर नेते आम्हा तरुणांचे मार्गदर्शन आणि आदर्श श्री समीरदादा म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय। जोरदार टाळ्या परत एकदा झाल्या पाहिजे। जबरदस्त आपण पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी मात्र पेन तालुक्यामध्ये आले होते तेव्हा पेन तालुक्यातील पूर्ण दौऱ्याचं नियोजन आदरणीय समीरदादा म्हात्रे साहेबांकडे मात्र पाहायला मिळालं होतं। त्या समीरदादांचा मात्र शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। पाहू शकता आपण मायचुकदा शॉल प्रेमाचं प्रतीक आणि हा सन्मान चिन्ह राजे शिव छत्रपती महाराजांची प्रतिमा असणारा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय। त्यानंतर शुभ सन्मान होईल आमचे मलेगरवाडीचे जावई अर्थातच पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी आणि पंचक्रोशीसाठी नेहमीच उपस्थित असणारे आदरणीय भगवान ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल। आपण पाहायला गेलं तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं देणगी आर्थिक रुपया तिथे मदत आलेली आहे। तर त्यांचाही इथे मात्र शुभ सन्मान घेतला जाईल। तर प्रकाश ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। पूजाताई आपण सुद्धा उभं राहायचं। दोघांचं अगदी सपत्नीक या दाम्पत्यांचा शुभ सन्मान मात्र घेतला जातोय। त्याचबरोबर आदरणीय जीवन म्हात्रे लाखोले प्लीज आपण यायचं आहे। तुमच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु मी विनंती करेन या कारण ज्यावेळी मी नेहमीच म्हणत असतो ना सुहास म्हात्रे जितेंद्र पाटील सर जेव्हा मात्र इथे टीम हरतो ना तर 11 खेळाडू हरत नाही तर अख्खा गाव हरला जातो। अख्ख्या गावाच्या भावना दुखावल्या जातात आणि तेच आपल्याला पाहायला मिळलं। आज लाखोले गाव टीम हरली नाही तर लाखोले गाव हरला। थोडंसं वाईट वाटतंय परंतु जय पराजय हा नेम आहे निसर्गाचं त्याच्यामुळे कधी कधी पराजय तुम्हाला हे करावं लागेल। तर रामकृष्ण ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र स्वीकारायचा आहे। मॅन ऑफ द मॅच ही मात्र इथे दिली जाईल। थोडंसं अवधी घेतोय मी। त्यानंतर पाहायला गेलं तर मी सगळ्या मान्यवरांचं आभार व्यक्त करेन। पहिला बॉल इथे येतोय तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर पंचक्रोशीचा स्टार खेळाडू अजिंक्य नारायण भोईर यांच्या सौभाग्यवती रेखा नारायण भोईर यांचे इथे शुभागमन झाले। त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू व्हेरी मच धन्यवाद। तर O2 जितेंद्र पाटील सर। धन्यवाद रुपेश सर। मॅच अगदी 2 मातब्बर संघामध्ये रंगते। पहिला उपांत्य फेरीचा सामना होतोय पंचक्रोशी क्रिकेट संघटना चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात 2 संघ साईनाथ मंत्रीवाडी विरुद्ध ट्रॉफी फायटर मळेघरवाडी आमने सामने। या मॅचचा आनंद घेण्यासाठी सर्व आमच्या महिला क्रीडा रसिक आणि मंचावर सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला घेऊन चालतो या लाईव्ह मॅच मध्ये जिथं षटक क्रमांक पहिला चालू आहे ते सचिनच्या द्वारे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 7। हॅलो धन्यवाद डीजे। येथे सामनावीराचा किताब देण्यासाठी मी समीर दादांना आमंत्रित करतो। 7 देवी घोडाबंदर जेव्हा शेवटलं षटक होतं आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना
स्कोर डिफेन्स करून आपल्या संघाला विजयाकडे नेणारा वन मॅन आर्मी सातदेवी घोडाबंदरचा राहुल पाटील यांचं येथे सामनावीर म्हणून ज्याला देण्यात येत आहे सह्याद्री प्रतिष्ठानचे करता करविता समीर दादा यांच्या शुभ हस्ते पहा किती मोठ्या माणसाच्या हस्ते आपलं कौतुक केलं जातं आणि समीर दादांच्या हस्ते इथे सामनावीराचा किताब देण्यात येत आहे राहुल पाटील यांना सातदेवी घोडाबंदर शेवटले 7 धावा डिफेन्स करून आपल्या संघाला विजयाकडे नेणारा हा सितारा तोच म्हणजे राहुल पाटील आपल्याला कसं वाटतंय? मी पहिल्यांदा गोलंदाजी केली असेल या प्रेशरमध्ये, कारण की मी गेल्या कुठल्याही सामन्यामध्ये बॉलिंग केली नव्हती, पण या क्षेत्रामध्ये मी बॉलिंग केली पहिल्यांदा. पण जो माझ्या संघाने मला सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे मी या धावा रोखू शकलो आहे. राहुल, आता तुमचा मुकाबला आहे शिवकृपा जनवली म्हणजे अजय भोईर अजिंक्य भोईर यांच्या संघाबरोबर. तर आपण जर बॅटिंग घेतली तर कितीपर्यंत स्कोर करणार? कारण शिवकृपा जनवली हा मातबगार संघ आहे, आपण पाहिलं 50च्या आसपास त्यांना मारू आम्ही. बरोबर आहे, इथे 50चा आकडा पार करणारा सुद्धा संघ आहे. तर चला ऑल दी बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. आणि जितेंद्र सर कंटिन्यू. धन्यवाद ठाकूर सर. बघा तुषारचं स्वागत केलंय षटकाराच्या सहाय्यानं आणि विनायकच्या बॅट मधून आलेला सुंदर देखणा षटकार, या षटकाराची गरज होती आणि तो षटकार आलाय. खरंच जितना बडा मंच उतने बडे खिलाडी असं म्हटलं जातं. हा खेळाडू विनायक त्याच्याकडे खूप मोठे फटके त्याला अवगत आहेत. तुषार थोडस प्रेशर. पुन्हा एकदा काय सुंदर पॉइंटच्या वरून कट केला. अतिशय क्रिकेट मधला देखणा फटका ज्याच्याकडे आपण पाहिलं जातं. क्रिकेट रसिक मात्र या फटक्याने स्वागत करतायत, त्यालाच उत्साहित करतायत. आणि एक सुंदर षटकारानंतर एक आलेला सणसणीत चौकार. या 2 फटक्यांनी मात्र साईनाथ मंत्रीवाडीच्या टीमवर बॅकफुटवर ढकलला जातोय आणि विनायक दादांच्या या सुंदर फटक्यांनी मात्र धावसंख्या होती ती 17. पहिलं षटक सचिनचं खूप सुंदररित्या फेकलं गेलं होतं. केवळ 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर थोडंसं प्रेशर होतं ते ट्रॉफी फायटरच्या टीमवर. त्या प्रेशरला हँडल करण्यासाठी स्ट्राईक रोटेट केले. अर्थातच विनायक सारखं एक तंत्रशुद्ध क्लासिक एक्सप्लोसिव्ह क्रिकेट खेळणारा फलंदाज आला. त्यानंतर त्याने आपलं दाखवून दिलं आणि स्वतःला इम्प्रोवाइज करतोय बॉल बाय बॉल. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला उंची मिळाली. नो मॅच एंड मध्ये जाते पण स्वतःला फॉलो करून जात आहे. व्हॉट अ एक्सलंट कॅच टेकन बाय Tushar on its bowling mark. What a fantastic match. This is the match of the tournament. Maybe कारण आतापर्यंत अफलातून कॅच आतापर्यंत पाहिला नव्हता. मग आठवण होते त्या कॅचची 1983 वर मदनलाल यांच्या गोलंदाजीवर कपिल देव सरांनी घेतलेला तो जवळजवळ 15 ते 20 धावांचा अंतर पार करून त्यांनी जो घेतलेला रिव्हर्स कॅच या कॅचच्या रूपाने आठवण झाली. का अफलातून कॅच घेतलाय तुषारनं. हा कॅच नसेल मला वाटतं त्याचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर घेऊन जाणारा झेल असेल. कदाचित हा क्षण असेल तो मात्र साईनाथ मंत्रीवाडीचा संघ कधी विसरू शकणार नाही. आणि फलंदाज बाद कोण होतोय तर अर्थातच विनायक सारखा मातबर फलंदाज पॅव्हेलियन मध्ये परततोय. जीवाला येण्या शिर्डीची अन पोरही नाचतान पालखीला मंत्री. एक मिनिट डीजे, एक मिनिट. संताजी दादा घोडाबंदर आपण स्टेज कडे यायचंय प्लीज. संताजी दादा घोडाबंदर आपण स्टेज कडे यायचंय. कंटिन्यू सर. चला अंपायरला पण रिक्वेस्ट असेल की मॅचला थोडं स्पीडअप करायचं आहे. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत जाऊन पोहोचल्यात कोणतीही शंका नाही. कारण सर्व क्रीडा रसिक अगदी सीमारेषेलगत जितके पण बाउंड्रीज रोप आहेत त्या बाउंड्रीला अगदी चिटकून मॅचचा आनंद घेत आहेत. आणि का मॅच अफलातून चालू. मॅच कोणीही जिंको परंतु आज मात्र पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा विजय निश्चित असेल. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. येस लेग पाईचच्या रूपाने मला वाटतं इथे एक धाव फलकावर जोडली जाईल. मला वाटतं
धाव संख्या झाली 18. विनायकची जी विकेट आहे ती मॅचला टर्निंग पॉइंट ठरणारी असू शकते, कारण विनायक ज्या लयीत येत होता, पहिला चेंडूवर षटकाराने स्वागत केलं होतं तुषारचं, त्यानंतरच्या व्हेरी नेक्स्ट डिलिव्हरीवर त्यांनी चौकार मारला आणि नंतरच्या चेंडूवर मात्र असं अशक्यप्राय वाटणारा झेल घेतला आणि त्या झेलानं कदाचित पारडं कुठेतरी साईनाथ मंत्रीवाडीचं जड करून ठेवलंय की काय, असंच जणू त्या झेलाने चित्र स्पष्ट केलेलं दिसतंय. तुषारचा आत्मविश्वास नक्की दुणावला असेल आज वेळेला मंत्रीवाडीच्या संघाचा, कारण त्यांच्या संघाच्या पाठीराख्यांचा अप्रतिम झेल काय असतो आणि आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी हा झेल नक्कीच प्रेरणादायी असेल. पुन्हा एकदा तुषार सज्ज होतोय. आता येईल स्ट्राईक लेंडला येतो साई प्रसाद डावखुरा, आकर्षक स्टायलिश फलंदाज. एक रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु आतापर्यंत तुम्हाला मात्र बेसिक क्रिकेट खेळावं लागेल. धाव संख्या धाव फलकावर 18. अजूनही काही दुसरं षटक चालू आहे. तुम्ही नॅचरल क्रिकेट केला, तुमचं बेसिक क्रिकेटवर भर धाव फोकस करा, निश्चित तुमच्या धावा बॅटमधून येतील, कारण तुम्ही एक कसलेले फलंदाज आहात. अतिशय चांगले स्ट्रोक्स, मोठे विध्वंसक फटके मारण्यात वाकबगार आहात, आम्ही पाहिलंय तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या खेळाचं प्रदर्शन करा आणि प्रेक्षकांची मनं जिंकून टाका. मात्र तुषार इथं कमबॅक करतोय, सज्ज होतोय तो डावखुऱ्या फलंदाजाला. येस, अशा प्रकारचे तुम्ही फटके खेळा. चेंडू येतोय सरळ मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल, रिस्की मारा होईल आणि येस पुन्हा एकदा रनआउटच्या रूपानं दुसरा धक्का बसतोय, तो मात्र ट्रॉफी फायटर संघाला. अन पोरही नाचतान पालखीला मंत्री वेडीची, कशी ओढ लागते जीवाला येण्या शिर्डीची. अन पोरही नाचतान पालखीला मंत्री वेडी. धन्यवाद धन्यवाद. अगदी साईनाथ मंत्रीवाडीच्या खेळाडूंचा उत्साह वाढवणारं गीत आमच्या डीजेने वाजवलं, त्याबद्दल त्यांचा सुद्धा धाव संख्या झाली आहे ती 19. तर धाव संख्या झाली 19. काय अफलातून मॅच आहे. एका चेंडूवर गोलंदाज डॉमिनेट होतोय, तर दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज प्रभाव टाकताना दिसतोय. आणि क्रिकेट टिट फॉर टॅट जसं म्हटलं जातं तसं क्रिकेटचं मात्र इथं द्वंद्व या मैदानात पंचक्रोशीच्या पाहायला मिळतं. आणि सगळे क्रेडिट जातं या ज्यांनी जी विकेट बनवलेली आहे त्या पिच क्युरेटरला, कारण अप्रतिम विकेट, सुंदर विकेट बनवलेले आहे. खरं तर फलंदाजासाठी नंदनवर असणारी खेळपट्टी ज्यांनी बनवली असेल त्यांना खरंच सलाम असेल, कारण अशा पद्धतीचं या भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल नसताना सुद्धा अशा प्रकारची विकेट बनवणं म्हणजे खूप चांगलं कार्य इथं बनवलंय. त्यांचं सुद्धा इथं आम्ही कौतुक जरूर करू. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. दुसऱ्या षटका अखेर धाव संख्या येते 19. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 ते 15 धावांची नितांत गरज असेल, कारण साईनाथ मंत्रीवाडीचा संघ सुद्धा खूप चांगल्या फॉर्मात आहे. याच्या अगोदरची प्री क्वार्टर फायनलची जी मॅच त्यांनी एक वेगळ्या अंदाजानं एक वेगळ्या फिनिश केला होता, त्या षटकाराच्या सहाय्याने केला होता. खूप चांगलं क्रिकेट साईनाथ मंत्रीवाडीची टीम खेळते आणि तोच टेम्पो, तोच लय घेऊन मात्र या मैदानात आहे. समोर कोण आहे तर ट्रॉफी फायटर मळेगरवाडीचा संघ. शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज सुशांत पाटील. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला या फलंदाजानं, परंतु चेंडूवर नजर मला वाटते नव्हती आणि त्याचाच परिणाम म्हणून हा चेंडू 2 धावा येतात. या 2 धावांनी धावफलक हारता राहील निश्चित. धाव संख्या होते ती 25 धावा. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय त्या ट्रॉफी फायटरच्या फलंदाजांना. आणि अगदी सध्याच्या घडीला जर पाहता गेलं तर ड्रायव्हिंग सीटवर आहे तो साईनाथ मंत्रीवाडीचा संघ. फायटिंग करावं लागेल, कारण फायटिंग टोटल अजूनही दिसत नाहीये. येणारा चेंडू असेल, बहुधा शेवटचा चेंडू असेल, याच्यावर जर मोठा फटका आला तर कदाचित या मोठ्या फटकारानं धाव संख्या कदाचित चांगल्या अवस्थेत जाऊन पोहोचेल, 30ला स्पर्श करेल. परंतु मात्र इथं खूप चांगली गोलंदाजी आज सुशांत कडनं पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या मॅच मध्ये अंतिम षटक जे स्लॉग ओव्हरचं डेप्थ ओव्हरचं जे षटक म्हटलं जातं ते सुंदररित्या हाताळण्यात यश आलंय आणि याचाच परिणाम म्हणून धाव संख्या आहे बोर्डवर केवळ 25, म्हणजेच अर्थातच 18 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी असतील त्या साईनाथ मंत्रीवाडीला. ओव्हर टू ठाकूर सर. हॅलो
या सामन्यापूर्वी अतिशय व्होल्टेज सामना, अतिशय जबरदस्त असा सामना झालेला 7 देवी घोडाबंदर वर्सेस महाकाली लाखोले. प्रेक्षकांना अतिशय मंत्रमुग्ध करणारा क्रिकेटची मेजवानी ठरलेला 7 देवी घोडाबंदर वर्सेस महाकाली लाखोले. या सामन्यामध्ये 7 देवी संघ विजय झालेला आहे आणि या 7 देवी संघासाठी अतिशय जबरदस्त अशी बक्षीस आलेली आहे. मी 7 देवी घोडाबंदर संघाला स्टेजवरती यायला आमंत्रित करतोय. सर्व 7 देवी घोडाबंदर संघाच्या सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. या संघासाठी बक्षीस आलेलं आहे 500 रुपये संताजी पाटील, 500 रुपये संताजी पाटील, 500 रुपये दिनेश पाटील दादर, 500 रुपये दिनेश पाटील दादर आणि 200 रुपये रवींद्र पाटील माजी सरपंच घोडाबंदर. मी सर्व बक्षीस दात्यांना देखील स्टेजवरती आमंत्रित करतो. छावा क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक जितेंद्रराम ठाकूर हे उपस्थित आहेत. 500 रुपये संताजी पाटील कडून, 500 रुपये दिनेश पाटील कडून आणि 200 रुपये रवींद्र पाटील माजी सरपंच या संघाला बक्षीस देतील. एकूण तब्बल 1200 रुपये बक्षीस आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. पंचकृषीच्या सर्व खेळाडूंनी घोडाबंदर संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी घोडाबंदर संघाला एवढंच सांगेन, ताश के पत्तों से कोई महल नहीं बनता, ताश के पत्तों से कोई महल नहीं बनता, नदियां रोकने से कोई समुंदर नहीं बनता, नदियां रोकने से कोई समुंदर नहीं बनता, सिर्फ एक दिन से कोई सिकंदर नहीं बनता. आगे बढ़ना है. हार्दिक शुभेच्छा सर्वांकडून, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. बक्षीस वितरण करायचं आहे. त्याच बरोबर आपण पाहायला गेले तर राजू दादा इथे आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत बोर्जेचे विद्यमान उपसरपंच आणि या विभागातील नेहमी सातत्याने ज्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणारे दमदार सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकूर साहेब यांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचे ते सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नंदकिशोर म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन की आपण ही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय नंदकिशोर म्हात्रे साहेब. तर चला, टॉस उडवण्यासाठी सेमी फायनलचा मुकाबला असणार आहे शिवकृपा जनवली वर्सेस 7 देवी घोडाबंदर. तर चला, सेमी फायनलचा पहिला मुकाबला याच्यामध्ये टॉस उडवण्यासाठी मी दुसरा मुकाबला होणार आहे 7 देवी घोडाबंदर शिवकृपा जनवली. टॉस उडवण्यासाठी मी छावा क्रांतिकार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्रराम ठाकूर खारेपटावर सतत आवाज उठवणारा एक लढैया योद्धा याच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल घेत आहे. मी स्वतःला सिद्ध करत आहे. प्रसिद्ध झाल्यानंतर माझा नाव मात्र वृत्तपत्रामध्ये येईल असं म्हणणारा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकते. नाव आहे तुषार मॅन फ्रॉम मंत्रिवाडी. ज्या मातीवर आज उभा मी ताट ठेवून मान, असे तो हिमाचल ही माती जिचा मला अभिमान. जिंका यावा कोणी येता अजिंक्यही ठरते, लाख सिकंदर आक्रमकांना पुरून ही उरते. अशी महाराष्ट्राची पुण्य आणि पावनशील माती आहे, ज्या मातीमध्ये संतांची कथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगणारी ही माती आहे. धन्यवाद सुहासजी भट. येथे सेमीफायनलची टॉस उडवली आहे आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती 7 देवी घोडाबंदर. तर 3 षटकांचा खेळ असणार आहे. 3 षटकांमध्ये आपण कितपत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? जास्तीत जास्त 27 ते 28 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 27 ते 28 धावणं रोखण्याचा प्रयत्न करतात. पण ही खेळपट्टी अशी आहे की 40+ सुद्धा धावा इथे चेस होतात. तर आपण कोणाच्या जीवावर एवढ्या कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? कोण बॉलर आपल्याकडे आहेत? आम्ही तिन्ही पण बॉलर कटर आहोत, त्यामुळे आमच्यावर आता भरोसा, कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे. 100% 28 धावा देऊ. बेस्ट ऑफ लक. मी जातोय शिवकृपा जनवलीचा 1 पॉइंट आर्मी प्रज्योत हेमंत ठाकूर दमदार, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 28 धावा काढल्या होत्या शेवटल्या ओव्हरमध्ये. प्रज्योत ठाकूर आपल्याला 30 ते 25 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर आपण किती धावा काढणार आहेत? 18 चेंडू असणार आहेत आपल्या समोर. 40 ते 45 रन मारण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45. तर दोन्ही संघांना तुम्ही शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचाली कंटिन्यू. सुहास सर.
बार बार लगातार आणि नंतर मात्र दुसऱ्या चेंडू नंतर चौथ्या चेंडूवरती आला अजून एक तुषारचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. होऊन जाऊ दे डीजे. ठोको ठोको ठोको. धन्यवाद डीजे, धन्यवाद. येथे पाहुण्यांचा एवढा चहलपल आहे. गणेश म्हात्रे कानोबा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण स्टेजवर यायचंय. खरंच ज्यांनी शिवकृपा जनवली संघात खेळ करून आमच्या जनवली गावासाठी चमचमती लखलखती ट्रॉफीला योगदान दिले होते असा सितारा आज आमच्या मंचावर आलेले. शब्दसुमानाने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच सर, प्रत्येकाचं इथे मनपूर्वक स्वागत. अर्पुन या भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत. आलेल्या तमाम मान्यवरांचे. खर तर मॅच कडे जाऊया आपण. खूप वेळ झालेला आहे आणि बघतोय धावफलकावरती 20 धावा आल्यात. यावेळेस मात्र 26 बनवायच्या होता. मागच्या मॅचचा कॉपीराइट्स कुठेतरी स्कोर पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं होतं एटू कोहली घोडाबंदर विपक्ष साईनाथ मंत्रीवाडी, तिथेही 25 झाल्या होत्या, 26 बनवायच्या होता. आता पुन्हा तेच घडलंय. 25 बनवायच्या, 26 बनवायच्या आहेत. 2-3 षटकार बाहेर गेल्यानंतर यावेळेस मात्र फटका पासलाय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मला नाही तुला नाही घाल जमिनीला असा फटका पाहायला मिळाला तिथे. आणि इथे मात्र चेंडू जमिनीला दान झालाय. बघतोय धावफलकावरती आल्यात 22 आणि बघतोय 22 धावसंख्या धावफलकावर. तुषारचे 3 षटकार लगातारच्या 2 दुहेरी धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. 22 धावसंख्या बनवायच्या आहेत 26. इथून मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पाहायला मिळालं. तुषार ऑन द फायर पाहायला मिळालं. सचिन कुठेतरी खामोश आहे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं 3 षटकार ज्याने ठोकले होते. आपण पाहिलं होतं परागने ठोकले होते 3 षटकार, परंतु पराग नाही येते. इथे नावाचा जयघोष होते तुषारचा. तुषार तुषार आणि खरं तुषार हा हुशार आहे. आणि आज मात्र आपल्या नक्कीच साईनाथ मंत्रीवाडी या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने आता मात्र आगेकूच करत असताना पाहतोय. यावेळेस मात्र आता मैदानाच्या विरुद्ध दिशेने आपण विचार केला. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे. फक्त बनवायचे आहेत. इथून मात्र 4 येणारे चेंडू असणार आहे 12 असं समीकरण असणार आहे. तुषार नंतर आता मात्र सचिन ऑन द स्ट्राइक होईल. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज दाखल झालाय महेश. खर तर सत्यविजय हा गोलंदाज इथे मात्र खूपच मी म्हणेन की इथे मात्र धावांचा खूप मोठा धावफलकावरती धावा लागल्यात 22. बनवायचे आहेत 26. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर होतोय सज्ज. यावेळेस मात्र आता मात्र अनेक गोलंदाजीचे विकल्प मात्र आपल्या हातामध्ये असताना स्वतः इथून बघतोय आपण कर्णधार मात्र वल्लाय तो म्हणजेच महेश म्हात्रेकडे, जो कटर गोलंदाजी करतो. हातभर चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतोय. यावेळेचा शॉर्ट पिच चेंडू होता. इथून मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय महेंद्र सिंग धोनी स्टाईल षटकार. मॅच फिनिश. हिरो ठरला यावेळेस मात्र सचिन सचिन सचिन. पायी पायी चालत पालखी निघते थाटात. खांदा लावून पालखीला नाव साईंच ओठात. असा गजर करताना असं लागते तुझ्या भेटीची. अन पोरही नाचताना पालखीला